मंडळी, लोकसभा निवडणुकीचं बिगुल आता वाजू लागलंय। येत्या काही काळातच निवडणुकांची तारीख जाहीर होईल। मात्र निवडणूक जवळ येऊन ठेपलेली असतानाही महाविकास आघाडीच्या जागा वाटपासंदर्भात मात्र अनेक संभ्रम दिसतायत। दरम्यान शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांची काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याशी चर्चा झाल्याचं वृत्त आहे। राहुल गांधी यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि उद्धव ठाकरे या दोघांचीही काल फोनवरून महाराष्ट्रातील जागा वाटपासंदर्भात चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे। पण महाराष्ट्रातील जागा वाटपासंदर्भात काही जागांवर अजूनही तिढा कायम असून त्यावर अंतिम निर्णय लवकरच महाविकास आघाडीकडून घेतला जाणार आहे असं बोललं जात आहे। आणि त्या संदर्भात राहुल गांधी यांनी महाविकास आघाडीतील प्रमुख नेते उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याशी चर्चा केली असल्याची माहिती आहे। येत्या 27 आणि 28 फेब्रुवारीला महाविकास आघाडी लोकसभा जागा वाटपासंदर्भात बैठक घेणार आहे। या बैठकांमध्ये जागा वाटपावर अंतिम निर्णय होईल असा विश्वास महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून व्यक्त करण्यात येतोय। लवकरच जागा वाटपासंदर्भात घोषणा होईल। पण मग म्हणूनच महाराष्ट्रातल्या 48 जागांवर महाविकास आघाडीचे कोणकोणते उमेदवार असू शकतात हेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी सूरज आणि तुम्हाला तर माहितीच आहे आपला विषयच भारी। मंडळी, सध्याच्या घडीला महाविकास आघाडीत शिवसेना 20 किंवा 21 जागा, काँग्रेस 19 किंवा 20 जागा, तर राष्ट्रवादीला 9 किंवा 10 जागा मिळतील असं सांगण्यात येते। वंचितला महाविकास आघाडीत सामावून घेण्यात आलं तरीही वंचितला किती आणि कोणत्या जागा सोडण्यात येतील यावर अद्याप निर्णय झालेला नाही। पण वंचित इन झालं तर कोणाच्या वाट्याला किती जागा कमी होतील हे पाहावं लागेल। असो तर आपण 48 जागांवर महाविकास आघाडीचे कोणकोणते उमेदवार असू शकतात हे एक एक करून बघूयात। सगळ्यात पहिला मतदारसंघ आहे तो म्हणजे ठाणे। आता महाविकास आघाडीमध्ये ठाकरे गटाच्या राजन विचारे यांना इथून तिकीट मिळू शकतं, कारण सध्याच्या घडीला राजन विचारे हे इथे विद्यमान खासदार आहेत। आता ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, त्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादीकडून इथली दावेदारी चिन्ह कमी आहेत। पण विरोधात भाजपकडून आता संजय केळकर, संजीव नाईक आणि रवींद्र चव्हाण यांच्या नावाचीही जोरदार चर्चा सुरू आहे। त्यानंतर दुसरा मतदारसंघ आहे उत्तर मुंबई। मंडळी, या मतदारसंघात भाजपचे गोपाळ शेट्टी हे सिटिंग खासदार आहेत। गोपाळ शेट्टी हे इथून दोनदा निवडून आले असले तरी पण यावेळी त्यांना इथून उमेदवारी मिळणं कठीण असल्याचं मानलं जातंय। तर महाविकास आघाडीकडून ही जागा काँग्रेससाठी दिली जाण्याची शक्यता आहे। काँग्रेसकडून संजय निरुपम यांना उमेदवारी दिली जाऊ शकते। मात्र निरुपम हे उत्तर पश्चिम मतदारसंघासाठी आग्रही आहेत। अर्थात स्थानिक पातळीवर काँग्रेसची संघटना फारशी मजबूत नाही। गेल्या वेळेस उर्मिला मातोंडकर इथून काँग्रेसकडून उभ्या होत्या, पण त्यांचा त्या निवडणुकीत पराभव झाला होता। यानंतरचा तिसरा मतदारसंघ आहे उत्तर मध्य मुंबई। इथून भाजपचे ज्येष्ठ नेते प्रमोद महाजन यांच्या कन्या पूनम महाजन या 2 टर्म झालं सिटिंग खासदार आहेत। महाविकास आघाडीकडून माजी मंत्री नसीम खान हे इथून काँग्रेसचे प्रबळ दावेदार मानले जातात। माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या नावाची इथून उमेदवार म्हणून चर्चा होती, मात्र त्यांनी अजित पवार गटात प्रवेश केलाय। त्यामुळे पूनम महाजन यांच्याऐवजी बाबा सिद्दीकी हे भाजपकडून उमेदवार बघायला मिळाले तर आश्चर्य वाटायला नको। यानंतर चौथा मतदारसंघ तो म्हणजे उत्तर पश्चिम मुंबई। तिथं मागच्या बऱ्याच काळापासून शिवसेनेच्या गजानन कीर्तिकर यांचा वचक आहे। 2019 लाही गजानन कीर्तिकर हेच उत्तर पश्चिम मधून निवडून आले होते। मात्र 2022 रोजी शिवसेना फुटल्यानंतर त्यांनी शिंदे गटाचा रस्ता धरला। पण आता ठाकरे गटानं गजानन कीर्तिकर यांच्या विरोधात त्यांचे सुपुत्र अमोल कीर्तिकर यांना उत्तर पश्चिम मतदारसंघातून उमेदवारी देण्याचं निश्चित केल्याचं बोललं जातंय। कारण गजानन कीर्तिकर यांचं शिंदे गटात जाणं स्थानिक शिवसैनिकांना रुचलं नसून त्यांनी अमोल कीर्तिकरांना आपलं समर्थन दिलेलं पाहण्यात येत आहे। दरम्यान अमोल कीर्तिकर यांनी ऐन वेळेला उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून लढवण्याबाबत असमर्थता दर्शवली तर सुनील प्रभू किंवा प्रियंका चतुर्वेदी यांच्याही नावाचा विचार सुरू आहे। यानंतर पाचवा मतदारसंघ आहे ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघ। इथे ठाकरे गटाकडून राष्ट्रवादीचे माजी खासदार आणि सध्या ठाकरे गटात असलेले संजय दीना पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचं सांगण्यात येत आहे। संजय दीना पाटील हे 2004 मध्ये राष्ट्रवादीच्या तिकिटावर मुंबईतील भांडूप विधानसभा मतदारसंघातून आमदारपदी निवडून आले होते। त्यानंतर 2009 मध्ये शरद पवारांनी त्यांना लोकसभेची उमेदवारी दिली तेव्हा ते निवडून आले। 2014 मध्ये मात्र संजय दीना पाटील यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला होता। भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पाटील यांना पराभवाची धूळ चारली होती। तर 2019 मध्ये ते पुन्हा खासदारकीच्या निवडणुकीला उभे राहिले, परंतु भाजप उमेदवार मनोज कोटक यांनी त्यांना परत एकदा पराभूत केलं होतं। त्यानंतर पुढे 6व्या दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून अरविंद सावंत यांना पुन्हा एकदा तिकीट मिळणार असल्याचं निश्चित झालंय।
अरविंद सावंत यांनी 2014 पासून दक्षिण मुंबई मतदारसंघावर आपली पकड मजबूत ठेवली आहे. त्यांनी 2014 आणि 2019 साली काँग्रेसच्या माजी खासदार मिलिंद देवरा यांचा पराभव केला होता. त्यानंतर 7वा मतदारसंघ असलेल्या मुंबईतल्या दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघात सध्या शिंदेंच्या शिवसेनेचे राहुल शेवाळे हे खासदार आहेत आणि त्यांच्या विरोधात ठाकरे गटाकडून अनिल देसाई यांना उमेदवारी जवळपास निश्चित झाल्याचं बोललं जात आहे. पण दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार अरविंद सावंत यांच्या पक्षांतर्गत कुरबुरीमुळे अनेक तक्रारी येत असल्यानं अरविंद सावंत यांना दक्षिण मध्य मुंबईमध्ये हलवून अनिल देसाई यांना दक्षिण मुंबईतून उतरवायचं का, असाही विचार पक्ष नेतृत्वाकडून सुरू आहे. यानंतर 8वा मतदारसंघ आहे कल्याण लोकसभा मतदारसंघ. या मतदारसंघामध्ये डॉक्टर श्रीकांत शिंदे खासदार आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या पुत्राला पाडण्यासाठी विरोधात महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाचे सुभाष भोईर यांचं तिकीट जवळपास निश्चित झालंय. यावेळी कल्याणमधून श्रीकांत शिंदे यांचं तिकीट कापलं जाण्याची शक्यता आहे. भाजपचे आमदार रवींद्र चव्हाण यांना इथून उमेदवारी मिळू शकते असं बोललं जातंय. त्यामुळे जर भाजपकडून इथून उमेदवारी जाहीर झाल्यास ठाकरे गटाला ही जागा महाविकास आघाडीकडून मिळते की नाही यावर साशंकता आहे. यानंतर 9वा मतदारसंघ आहे पालघर. इथे शिंदे गटाचे राजेंद्र गावित हे खासदार आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे त्यांच्या विरोधात आपला उमेदवार उभा करतील अशा शक्यता आहेत. ठाकरेंच्या शिवसेनेकडून पालघर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा भारती कांबडी यांचं नाव चर्चेत आहे. तर काँग्रेसचे माजी खासदार दामोदर शिंगडा यांचे चिरंजीव सचिन शिंगडा यांनीही ठाकरे गटाशी संपर्क साधल्याची चर्चा आहे. जर का महाविकास आघाडीकडून ही पालघर लोकसभेची जागा एकत्रपणे लढवायची ठरली तर मागील काळात ही जागा बहुजन विकास आघाडीकडे सोडली होती. त्यामुळे या जागेवर ठाकरे गट की बहुजन विकास आघाडी की इतर पक्ष आपला उमेदवार देईल यावर अजूनही प्रश्नचिन्ह आहे. जर का लोकसभा आणि विधानसभा या दोन्ही निवडणुका वेगवेगळ्या कालावधीत लागल्या तर बहुजन विकास आघाडीकडून लोकसभेसाठी सध्या कार्यरत असलेले बोईसर विधानसभेचे आमदार राजेश पाटील यांना लोकसभेसाठी मैदानात उतरवण्याची तयारी असल्याची चर्चा सध्या रंगू लागली आहे. बहुजन विकास आघाडीमधून एखादा उमेदवार महाविकास आघाडीतील पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढेल का अशी चर्चा रंगली आहे. त्यामुळे बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर कोणती भूमिका घेणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. यानंतर 10वा मतदारसंघ आहे तो म्हणजे भिवंडी. इथं भाजपचे कपिल पाटील हे खासदार आहेत. महाविकास आघाडीतून भिवंडी लोकसभा मतदारसंघावर दावा ठोकत आगामी लोकसभा निवडणुकीत ठाणे ग्रामीणचे दिग्गज नेते सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्यामामा यांनी शरद पवारांच्या उपस्थितीत नुकतंच शिंदे गटाला सोडचिठ्ठी देऊन शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय. भाजपाचे केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या विरुद्ध निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची त्यांची तयारी आहे. महाविकास आघाडीचे मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसमधूनही माजी खासदार सुरेश तावरे, जिजाऊ संस्थेचे निलेश सांबरे हे मातबर उमेदवारही लोकसभेच्या मैदानात उतरण्याची शक्यता वर्तवण्यात येते. यानंतर 11वा लोकसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे रायगड. रायगडमधून ठाकरे गटाच्या अनंत गीते यांची उमेदवारी जवळपास निश्चित आहे. मागच्या लोकसभा निवडणुकीत सुनील तटकरे यांनी अनंत गीते यांना पराभूत केलं असलं तरी गीते यांनी 2014ला तटकरेंना जबरदस्त टक्कर दिली होती. आता अनंत गीते यांच्याकडे तब्बल 6 लोकसभा निवडणुका जिंकण्याचा अनुभव आहे. उद्धव ठाकरेंना मिळत असलेली सिंपती आणि गीतेंचा अनुभव लक्षात घेता अजित पवार गटातील असलेल्या तटकरेंना त्यामुळे ही लोकसभा निवडणूक जड जाणार असं बोललं जात आहे. यानंतर 12वा मतदारसंघ आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघ. ठाकरे गटाचे विनायक राऊत इथून खासदार आहेत आणि आताही महाविकास आघाडीकडून जवळपास त्यांच्याच नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. शिंदे गट आणि भाजपाकडून इथे चुरस आहे. शिंदे गटातून इथं किरण सामंत तर भाजपकडून माजी खासदार नारायण राणे यांच्या नावावर शिक्कामोर्तब होऊ शकतं. 13वा मतदारसंघ आहे पश्चिम महाराष्ट्रातील मावळ मतदारसंघ. तर बघा, मावळमध्ये शिंदे गटाचे श्रीरंग बारणे स्ट्रॉंग उमेदवार आहेत. त्यामुळे शिंदे गटाने इथं दावा ठोकलाय. दुसरीकडे ठाकरे गटाकडूनही आता उमेदवाराची चाचपणी सुरू झाली असून मध्यंतरीच अजितदादा गटाचे संजोग वाघेरे यांनी मातोश्रीवर जाऊन ठाकरे गटात प्रवेश केलाय. दरम्यान शरद पवार गटाच्या जयंत पाटील यांनीही आवर्जून वाघेरे यांची भेट घेतल्यामुळे महाविकास आघाडीकडून त्यांना पाठबळ मिळत असल्याचं चित्र आहे. यानंतर 14वा मतदारसंघ आहे बारामती. तर बघा, शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांनी बारामतीमधून सलग 3 वेळा विजय मिळवलाय. त्यात मागच्या 2 लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपकडून उभं करण्यात आलेले आव्हान मोडून त्यांनी बाजी मारलेली आहे. मात्र यावेळी सुप्रिया सुळेंसमोर त्यांच्याच कुटुंबातून आव्हान आहे. महायुतीमध्ये ही जागा अजित पवार गटाकडे जाणार हे जवळपास निश्चित आहे. तसंच इथून अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या निवडणूक लढतील हे सुद्धा जवळपास निश्चित आहे. त्यामुळे यावेळी या मतदारसंघात सुप्रिया सुळे यांना कडव्या आव्हानाचा सामना करावा लागू शकतो. यानंतर 15वा मतदारसंघ आहे शिरूर.
शिरूर मतदारसंघातील खासदार असलेल्या अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर शरद पवार गटासोबत राहण्याचा निर्णय घेतलाय। त्यामुळे शरद पवार गटाकडून शिरूरमधून त्यांना उमेदवारी मिळणार हे जवळपास निश्चित आहे। मात्र शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीमुळे त्यांच्यासमोरील आव्हान वाढण्याची शक्यता आहे। महायुतीमध्येही या मतदारसंघासाठी रस्सीखेच सुरू आहे। त्यात कोण बाजी मारतो यावर कोल्हेंचा प्रतिस्पर्धी ठरणार आहे। महायुतीकडून शिवाजीराव आढळराव पाटील, विलास लांडे, महेश लांडगे हे या रेसमध्ये आहेत। यानंतर 16वा मतदारसंघ आहे सातारा। शरद पवार गटाकडून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी श्रीनिवास पाटील यांचं नाव इथं जवळपास कन्फर्म आहे। वय हा एक फॅक्टर वगळता सगळ्या बाबी खरं तर पाटलांच्या बाजूने आहेत। पण ऐनवेळी श्रीनिवास पाटील यांना वयाच्या कारणाने उमेदवारी नाकारली तर त्यांचे चिरंजीव सारंग पाटील यांना देखील उमेदवारी मिळण्याची अंशतः शक्यता आहे। 2019 मध्ये सातारा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजपामध्ये गेलेल्या छत्रपती उदयनराजे भोसले यांचा पराभव केला होता। शरद पवार यांच्यासोबतच्या पाटलांच्या मैत्रीचाही राजकीय वर्तुळात आवर्जून उल्लेख केला जातो। तसंच पक्षात फूट पडली असली तरी या मतदारसंघात शरद पवार यांचा बऱ्यापैकी प्रभाव असून पवार गटाचं वर्चस्वही लक्षणीय स्वरूपाचं आहे। त्यामुळे पवार गटाच्या उमेदवारासाठी ही जागा तुलनेने सोपी असेल असं मानण्यात येते। पण छत्रपती उदयनराजे यांचा या मतदारसंघातील प्रभाव कदापि दुर्लक्षित करता येणार नाही। अजितदादा गटाकडून नितीन काका पाटील यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू असल्यामुळे आगामी काळात नेमकं काय घडतं हे पाहावं लागेल। आता यानंतर 17वा मतदारसंघ आहे कोल्हापूर। इथं 2019ला इथून शिवसेनेचे संजय मांडलिक निवडून आले होते, पण त्यांनी शिंदे गटासोबत जाणं पसंत केलंय। महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख संजय पवार यांच्या नावाची चर्चा आहे, तर शरद पवार गटही या जागेसाठी इच्छुक असल्याचं समजतंय। राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून शाहू छत्रपती यांना इथून उभं राहण्याची तयारी सुरू आहे, पण ऐनवेळी काँग्रेस किंवा ठाकरे गटाकडूनही छत्रपती शाहू महाराज लढण्याची शक्यता वर्तवण्यात येते। यानंतर 18वा मतदारसंघ आहे हातकणंगले। आता हातकणंगले लोकसभेवर जयंत पाटील यांचे सुपुत्र प्रतीक पाटील यांना उमेदवारी मिळावी म्हणून शरद पवार गट प्रयत्न करत असल्याचं बोललं जातंय। पण या मतदारसंघात शिवसेनेचं वर्चस्व राहिलं असल्यामुळे ठाकरेंनी ही कंबर कसली आहे। तिथून 2019ला शिवसेनेचे धैर्यशील माने निवडून आले होते, पण त्यांनी नंतर शिंदे गटाचा रस्ता धरलाय। बरं, यासोबतच हातकणंगलेमध्ये राजू शेट्टी यांना ताकद पुरवणार असल्याची भूमिका ठाकरे गटाने घेतली आहे अशी चर्चा आहे, पण त्याबद्दल अद्याप राजू शेट्टी यांची भूमिका गुलदस्त्यात आहे। त्यानंतर 19वा लोकसभा मतदारसंघ आहे सांगली। एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या या मतदारसंघात 2014 आणि 2019 साली भाजपाचे संजय काका पाटील निवडून आले होते। मग मागच्या निवडणुकीत त्यांना काँग्रेस पुरस्कृत स्वाभिमानीच्या विशाल पाटील यांनी टफ फाईट दिली होती। वंचितच्या गोपीचंद पडळकरांमुळे संजय काका पाटील यांचा विजय सुकर झाला होता। पण जिल्ह्यातली काँग्रेसची ताकद पाहता यंदा कोणत्याही परिस्थितीत सांगलीची जागा काँग्रेसनंच लढवावी आणि लोकसभेसाठी विशाल पाटील हेच उमेदवार असावे अशी आग्रही मागणी काही महिन्यांपूर्वी मुंबईत झालेल्या काँग्रेस पक्षाच्या बैठकीत करण्यात आल्याचं समजतंय। त्यानंतर 20वा लोकसभा मतदारसंघ आहे सोलापूर। ही जागा काँग्रेसच्या वाट्याला आली आहे। या लोकसभा मतदारसंघात काँग्रेस नेते सुशील कुमार शिंदेंना दोनदा पराभवाचा चटका सहन करावा लागलाय। वडिलांच्या पराभवाचा बदला घेण्याची तयारी आता आमदार प्रणिती शिंदेंनी सुरू केली असून त्यासाठी खासदारकीच्या निवडणुकीत त्यांना उतरवण्याची तयारी सुरू आहे। त्यामुळे महाविकास आघाडीकडून प्रणिती शिंदे यांच्या नावाची चर्चा सुरू आहे। यानंतर 21वी जागा आहे माढा लोकसभा मतदारसंघाची। माढ्यात सध्या रणजितसिंह नाईक निंबाळकर हे विद्यमान खासदार आहेत। दरम्यान माढ्याची जागा शरद पवार गटाच्या वाटणीला जाणार आहे हे जवळपास फिक्स आहे, पण सध्या शरद पवार यांच्या पुढे उमेदवारीचा पेच निर्माण झालाय। त्यामुळे त्यांनी पुन्हा एकदा पक्ष बांधणीला सुरुवात केली आहे। जर भाजपनं धैर्यशील मोहिते पाटील यांना तिकीट नाकारलं तर शरद पवार त्यांची नाराजी दूर करून त्यांचं मन वळवू शकतात असं बोललं जाते। कारण बंडानंतर मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या 2 आमदारांनी अजित पवार यांना साथ दिल्यामुळे शरद पवार यांच्याकडे दुसरा ताकदीचा उमेदवार नाही। पण ऐनवेळी उद्धव ठाकरे लक्ष्मण हाके यांना माड्यात संधी देऊ शकतात अशी इथं दुसरी चर्चा आहे। त्यानंतर आता 22वा लोकसभा मतदारसंघ आहे पुणे। गिरीश बापट यांच्या निधनानंतर पुणे लोकसभेची जागा रिकामी आहे। पुण्यात ठाकरेंच्या शिवसेनेची ताकद कमी आहे। शरद पवार गट आणि काँग्रेस यांच्यात पुण्याच्या जागेवरून रस्सीखेच सुरू होती, पण आता काँग्रेसच पुण्याची जागा लढवणार असल्याचं जवळपास फिक्स आहे। दरम्यान कसबा पोटनिवडणुकीत विजयाचे जादूगार ठरलेले काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांच्यासह माजी आमदार मोहन जोशी, प्रभारी शहराध्यक्ष अरविंद शिंदे, माजी नगरसेवक अभय छाजेड हे उमेदवार म्हणून प्रमुख दावेदार आहेत। पण त्यापैकी लोकसभेच्या निवडणुकीचा अनुभव फक्त माजी आमदार मोहन जोशी यांनाच आहे। दरम्यान भाजपनं पुण्यात ब्राह्मण उमेदवार दिला तर मग रवींद्र धंगेकर यांच्याच नावाची वर्णी लागू शकते। यानंतर 23वा मतदारसंघ आहे धाराशिव। धाराशिवमध्ये ओमराजे निंबाळकर या यंग आणि डॅशिंग नेतृत्वाला
पुन्हा एकदा संधी देण्यासाठी उद्धव ठाकरे आग्रही आहेत. त्याचे एक महत्त्वाचं कारण म्हणजे ओमराजेंचा तरुणाईशी असलेला कनेक्ट आणि तळागाळातल्या लोकांशी जुळलेली नाळ. त्याच्या जोरावरच त्यांनी राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणूक लढलेले पॉवरफुल नेते राणा जगजितसिंग यांना मात दिली होती. सध्या राणा जगजितसिंग भाजपमध्ये आहेत, पण आता राणा जगजितसिंग यांना महायुतीने तिकीट दिलं तर मग लढाई अधिकच चुरशीची होऊ शकते. यानंतर 24वा मतदारसंघ आहे छत्रपती संभाजीनगर. या लोकसभा मतदारसंघासाठी ठाकरे गटाकडून माजी खासदार चंद्रकांत खैरे किंवा विधान परिषदेवरील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. तिथं सध्या MIMचे इम्तियाज जलील हे विद्यमान खासदार असून त्यांची छत्रपती संभाजीनगरच्या लोकांमध्ये चांगली इमेज असल्याचं पाहण्यात आलंय. त्यामुळे ठाकरे गटाला तिथं तगडा उमेदवार देण्यावाचून पर्याय राहिलेला नाही. तसं पाहिलं तर छत्रपती संभाजीनगर हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो, कारण 2019ला तिथून विधानसभेला शिवसेनेचे 4 आमदार निवडून आले होते. यानंतर 25वा लोकसभा मतदारसंघ आहे अहमदनगर. तर बघा, महाविकास आघाडीच्या जागा वाटपामध्ये शरद पवार गटाकडून अहमदनगर मतदारसंघ आपल्या ताब्यात ठेवला जाणार हेही जवळपास निश्चित आहे. येथील विद्यमान खासदार सुजय विखे पाटील यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसकडून निलेश लंके लढणार हेही निश्चित होतं. विखे आणि लंकेमध्ये राजकीय मतभेदही तीव्र आहेत. मात्र राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर निलेश लंके अजित पवार गटात गेल्यानं चित्र बदललंय. पण शरद पवार गटाकडून जेव्हा येथील संभाव्य उमेदवारांची चाचपणी झाली तेव्हा निलेश लंकेच्या नावाची ही चर्चा झाली. त्यामुळे जर अजित पवार गटात राहून लोकसभेची उमेदवारी मिळणार नसेल तर माघारी परतून शरद पवार गटाकडून लोकसभा लढवली पाहिजे असं लंकेंच्या समर्थकांचं मत आहे. अशा परिस्थितीत लोकसभेला सुजय विखे विरोधात निलेश लंके हेच शरद पवार गटाकडून उमेदवार म्हणून लढल्यास आश्चर्य वाटायला नको. पण लंकेव्यतिरिक्त शरद पवार गटात रोहित पवार यांच्या नावाची सुद्धा जोरदार चर्चा सुरू आहे. आता 26वा लोकसभा मतदारसंघ आहे लातूर. काँग्रेसचे स्वर्गीय नेते विलासराव देशमुख यांच्या कार्यकाळात लातूर हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता. पण मागच्या 2 टर्म तिथं भाजपचे उमेदवार जिंकून येत आहेत. सध्या तिथं भाजपचे सुधाकर शृंगारे विद्यमान खासदार आहेत. लातूरात भाजपला टक्कर द्यायला आता काँग्रेसनं कंबर कसल्याचं कळतंय. काँग्रेसनं लातूरच्या जागेवर क्लेम केला असून विलासराव देशमुख यांचे सुपुत्र अमित देशमुख यांनी इथं भाजपवर हल्लाबोल केलाय. पण इथं अद्याप काँग्रेसचा उमेदवार निश्चित झालेला नाही. त्यानंतर 27वा लोकसभा मतदारसंघ आहे बीड. बीडमध्ये शरद पवार गटाकडून बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांना लोकसभेच्या मैदानात उतरवण्याची खेळी खेळली जाऊ शकते. राष्ट्रवादीतील फुटीनंतर संदीप क्षीरसागर हे शरद पवार यांच्यासोबत राहिले आहेत. त्यामुळे पक्षाकडून त्यांना उमेदवारी देऊन मोठा डाव खेळला जाऊ शकतो. मात्र धनंजय मुंडेंसह राष्ट्रवादीचे आणखी 2 आमदार अजित पवार गटात गेल्यानं इथं महायुती भक्कम झालेली आहे. तसेच महायुतीकडून भाजपातर्फे इथं पंकजा मुंडे लोकसभेच्या रिंगणात उतरण्याची शक्यता असल्यानं इथली लढत शरद पवार गटासाठी कठीण जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर 28वा लोकसभा मतदारसंघ आहे परभणी. परभणी लोकसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडीकडून विद्यमान खासदार संजय हरिभाऊ जाधव उर्फ बंडू जाधव हेच ठाकरे गटाचे उमेदवार असतील अशी माहिती आहे. कारण त्यांनी 2014 आणि 2019 अशा सलग 2 टर्ममध्ये शिवसेनेच्या तिकिटावर एक हाती परभणी लोकसभेचा गड राखलाय. तिथे त्यांची ताकद आणि जनसंपर्क अफाट आहे. त्यानंतर 29वा मतदारसंघ आहे हिंगोली. हिंगोली लोकसभा मतदारसंघाबद्दल बोलायचं झाल्यास इथं 2019ला शिवसेनेचे हेमंत पाटील निवडून आले होते. पण त्यांनी शिंदे गटात उडी घेतल्यामुळं शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये मोठा रोष आहे. दरम्यान पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबद्दल सहानुभूतीचं वातावरण असल्यामुळे त्याचा फायदा तिथं ठाकरे गटाला होऊ शकतो आणि म्हणूनच ठाकरे गटाचा त्या जागेवर प्रबळ दाव असणार आहे. महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर तसेच माजी खासदार सुभाष वानखेडे हे 2 नेते तिथं प्रमुख दावेदार मानले जात आहेत. त्यानंतर 30वा मतदारसंघ आहे जालना. जालना लोकसभा मतदारसंघाबद्दल बोलायचं झाल्यास तिथं मागच्या सलग 5 निवडणुकांमध्ये भाजपच्या रावसाहेब दानवेंचा बोलबाला आहे. त्यांनी युतीकडून लढताना सलग 5 वेळा काँग्रेसचा पराभव केलाय. पण दानवेंना प्रत्येक वेळी शिवसेनेच्या केडरचा खूप फायदा झालाय. कारण जालना लोकसभा मतदारसंघात जालना आणि छत्रपती संभाजीनगर अशा दोन्ही जिल्ह्यातील गावांचा समावेश असून तिथं शिवसेना घराघरात पोहोचली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील नेत्यांची अशी इच्छा आहे की तिथली जागा भाजपला शह देऊ शकणाऱ्या ठाकरे गटानं लढवावी. आणि सध्या रावसाहेब दानवे यांना ठप पाठ देणारा नेता म्हणून माजी आमदार शिवाजीराव चौथे यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. पुढचा 31वा मतदारसंघ आहे नाशिक. नाशिक लोकसभा मतदारसंघात ठाकरे गट लढणार असल्याचं कळतंय. कारण नाशिक लोकसभा मतदारसंघात मागच्या दोन्ही टर्मला शिवसेनेचे हेमंत गोडसे तिथं निवडून आले होते. पण बंडानंतर ते उद्धव ठाकरे यांची साथ सोडत शिंदे गटात गेल्यानं त्यांच्यासाठी यंदाची निवडणूक प्रतिष्ठेची असणार आहे. ठाकरे गटाकडून अनेक नावांची चर्चा सुरू आहे. पण त्यात जिल्हा प्रमुख विजय करंजकर यांचं नाव सर्वाधिक चर्चेत असल्याचं बोललं जात आहे.
नाशिकमध्ये नुकतंच सुरेश राणे यांना ठाकरेंकडून समन्वयक पदाची जबाबदारी देण्यात आली आहे। त्यानंतर 32वा लोकसभा मतदारसंघ आहे शिर्डी। शिर्डी लोकसभेबद्दल बोलायचं झाल्यास पूर्वीचा कोपरगाव आणि आत्ताच्या शिर्डी लोकसभा मतदारसंघावर अनेक वर्ष काँग्रेसचं वर्चस्व राहिलं होतं, पण 2009 सालच्या मतदारसंघ फेररचनेनंतर तो मतदारसंघ शिवसेनेकडे गेला। सध्या तिथं शिंदे गटाचे सदाशिव लोखंडे हे विद्यमान खासदार आहेत। दरम्यान शिर्डीत अजून महाविकास आघाडीच्या जागा वाटपाबाबत तिढा कायम आहे। शिवसेनेची ताकद बघता ठाकरे गट तर पारंपरिक मतदारसंघ म्हणून काँग्रेस शिर्डीसाठी इच्छुक आहे, पण शिर्डीची जागा आता काँग्रेस लढवणार असल्याच्या चर्चा आहेत। त्यामुळे काँग्रेसकडून उत्कर्षा रुपवते यांनी लोकसभा निवडणुकीसाठी तयारी सुरू केल्याचं कळतंय। त्यानंतर 33वा मतदारसंघ आहे जळगाव। मंडळी, जळगाव लोकसभा मतदारसंघाबद्दल बोलायचं झाल्यास इथून भाजपचे उन्मेष पाटील हे खासदार आहेत, तर भाजपकडून आमदार मंगेश चव्हाण हे सुद्धा तिथून इच्छुक आहेत। मागे जळगावमध्ये ठाकरेंची सभा पार पडली होती, त्यावरून हा मतदारसंघ ठाकरे गटच लढवणार अशी शक्यता वर्तवण्यात येत होती। जिल्हा प्रमुख संजय सावंत यांचं नाव इथून ठाकरे गटाचे उमेदवार म्हणून चर्चेत आहे, मात्र तरीही इथून पुन्हा एकदा शरद पवार गटाकडून गुलाबराव देवकरच मैदानात उतरतील अशी शक्यता आहे। 34वा लोकसभा मतदारसंघ आहे रावेर। 2024च्या लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जळगावमधील रावेर मतदारसंघ मिळणार आहे। या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसकडून एकनाथ खडसे यांना उमेदवारी दिली जाण्याची दाट शक्यता आहे। एकनाथ खडसेंचा अनुभव आणि महाविकास आघाडीची ताकद असं समीकरण इथं साधलं जाण्याची शक्यता आहे। या मतदारसंघात सध्या भाजपच्या रक्षा खडसे या विद्यमान खासदार आहेत, मात्र पक्षांतर्गत वादानंतर एकनाथ खडसे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्यानं ही बाब पवार गटाच्या पथ्यावर पडणार आहे। तसेच सलग 2 वेळा जिंकणाऱ्या रक्षा खडसे यांना भाजपानं पुन्हा संधी दिल्यास सासरा विरुद्ध सून यांच्यात मुकाबला रंगण्याची दाट शक्यता आहे। पण भाजपकडून इथं रक्षा खडसेंना तिकीट मिळतं का नाही हीच शंका आहे। यानंतर 35वा मतदारसंघ आहे नंदुरबार। सध्या तिथं भाजपच्या हिना गावित या खासदार आहेत। त्यांनी 2014 आणि 2019 अशा सलग 2 टर्ममध्ये काँग्रेसला मात दिली आहे। 2019ला काँग्रेसच्या के.सी. पाडवी यांनी त्यांना जबरदस्त टक्कर दिली होती, पण तरीही त्यांचा पराभव झाला। मागच्या 2 टर्ममध्ये तिथं भाजप जिंकलं असलं तरीही 1952 पासून 2009 सालापर्यंत काँग्रेसनं नंदुरबार लोकसभेवर एक हाती वर्चस्व राखलं होतं। नंदुरबार लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे 2 आमदार सुद्धा आहेत। राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाची नंदुरबारमध्ये फार ताकद दिसत नाही, त्यामुळे नंदुरबारची जागा काँग्रेस लढवणार असून के.सी. पाडवी हेच यंदा भाजपच्या हिना गावित यांच्याशी 2 हात करतील अशी चर्चा आहे। त्यानंतर पुढचा 36वा लोकसभा मतदारसंघ आहे धुळे। 1952ची लोकसभा निवडणूक सोडली तर 1996 पर्यंत धुळ्यात काँग्रेसचा दबदबा होता, पण 1996ला भाजपचा उमेदवार तिथं जिंकला। पुढे एकदा भाजप एकदा काँग्रेस असं अलटून पालटून उमेदवार निवडून आले, मात्र 2009 पासून 2019 पर्यंत भाजपनं धुळ्याचा गड राखलाय। सध्या तिथं भाजपचे डॉक्टर सुभाष भामरे हे विद्यमान खासदार आहेत, पण तरीही धुळे लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचा चांगला जनाधार असल्यानं ती जागा काँग्रेस लढवणार असल्याचं निश्चित झालंय। सध्या तिथं काँग्रेसचे कार्याध्यक्ष तथा आमदार कुणाल पाटील यांच्या नावाची चर्चा आहे। मागं धुळे लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसने घेतलेल्या आढावा बैठकीत आमदार कुणाल पाटलांसह धुळे जिल्हाध्यक्ष श्यामकांत सनेर, नाशिक जिल्हाध्यक्ष तुषार शेवाळे यांच्याही नावाची चर्चा समोर आली होती। 37वा लोकसभा मतदारसंघ आहे बुलढाणा। बुलढाणा लोकसभा मतदारसंघ 1999 पासून शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलाय। त्या मतदारसंघातून सुरुवातीला 1999 आणि 2004ला आनंदराव अडसूळ विजयी झाले होते, तर 2009, 2014 आणि 2019च्या लोकसभा निवडणुकीत प्रतापराव जाधव विजयी झाले होते। त्यामुळे बुलढाणा लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटानं दावेदारी सांगितली आहे। विद्यमान खासदार शिंदे गटात गेल्यामुळे उद्धव ठाकरेंनी कार्यकर्त्यांना यंदा जाधवांना पाडायचं असं थेट आवाहन केलंय। त्यासाठी आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख नरेंद्र खेडेकर यांना तिकीट मिळण्याची शक्यता आहे। पुढचा 38वा लोकसभा मतदारसंघ आहे अमरावती। 2019 साली तिथं राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर निवडणूक लढवून नवनीत राणा खासदार झाल्या होत्या, पण तसं पाहिलं तर अमरावतीतील 3 विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे आमदार आहेत, तर 2 ठिकाणी बच्चू कडू यांच्यासह प्रहार पक्षाचे 2 आणि अपक्ष रवी राणा असे 6 आमदार आहेत। सध्या बच्चू कडू आणि महायुतीमध्ये सगळं काही आलबेल नाही। त्यांनी ऐनवेळी महाविकास आघाडीला साथ दिली तर अमरावतीमध्ये महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून येऊ शकतो। पक्षीय बलाबल पाहता अमरावतीच्या जागेवर काँग्रेसनं दावा ठोकला असून तिथं काँग्रेसचा चेहरा अजून स्पष्ट नाही, पण मध्यंतरी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी प्रहार जनशक्ती पार्टीचे नेते बच्चू कडू आमच्या विचारसरणीचे आहेत, त्यामुळे त्यांनी सोबत यावं। कडू लोकशाहीला मानतात, जे लोकशाहीला मानतात त्या प्रत्येकाला काँग्रेस आपलं मानतो असं सांगून बच्चू कडू यांच्या उमेदवारीचे संकेत दिले होते, पण त्यामुळे काँग्रेसच्या अंतर्गत गोटात खळबळ होण्याचे चिन्ह आहेत। काँग्रेसकडून बळवंत वानखेडे यांच्या नावाची इथं चर्चा आहे।
पुढचा 39वा लोकसभा मतदारसंघ आहे अकोला. मंडळी, अकोल्याच्या जागेवर ठाकरेंनी क्लेम केला होता, पण सध्या ती जागा ठाकरेंसोबत युतीत असलेल्या वंचित बहुजन आघाडीसाठी सोडण्यात येणार असल्याची चर्चा आहे. दुसऱ्या बाजूला वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आधीच अकोल्यातून त्यांची उमेदवारी जाहीर केली आहे. नववर्षाच्या सुरुवातीलाच जिल्हाभर वंचितनं नया साल नया खासदार म्हणत प्रचाराला सुरुवात केली आहे. 2019ला दिसून आल्याप्रमाणे अकोल्यात वंचितची ताकद अफाट आहे आणि जर त्याला प्रकाश आंबेडकर यांच्यासारख्या अभ्यासू नेतृत्वाची जोड मिळाली तर अकोल्याचे विद्यमान भाजप खासदार संजय धोत्रे किंवा त्यांच्या उत्तराधिकाऱ्याला ही निवडणूक जड जाऊ शकते. त्यानंतर पुढं 40वा लोकसभा मतदारसंघ आहे वर्धा. 1952 ते 2004 असा प्रदीर्घ काळ वर्धा हा काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. पण 2004ला तिथं भाजपचा उमेदवार निवडून आला आणि काँग्रेसची मक्तेदारी मोडीत निघाली. मागच्या 2 टर्म भाजपच्या रामदास तडस यांनी वर्धेची जागा भाजपकडे खेचून आणली आहे. दरम्यान आता मतदारसंघात भाजपला टक्कर देऊ शकेल अशी ताकद फक्त काँग्रेसकडे आहे. पण अंतर्गत पाय खेचाखेचीमुळे तिथं काँग्रेस कमकुवत बसायला लागली आहे. त्यामुळे वर्ध्यात जागा वाटपाचा तिढा कायम आहे. सध्या शरद पवार गट आणि काँग्रेसकडून वर्धेच्या जागेवर दावा ठोकण्यात येतोय. मध्यंतरी सुप्रिया सुळे यांनी वर्ध्याचा दौरा केल्यानंतर त्यांच्या नावाची चर्चा सुरू झाली होती, पण आता काँग्रेसच वर्धेसाठी आग्रही असल्याचं कळतंय. काँग्रेसकडून माजी मंत्री सुनील केदार, चारुलता टोकस, शैलेश अग्रवाल, शिरीष गोडे हे इच्छुक उमेदवार आहेत. सुनील केदार यांच्या नावाची इथं सर्वाधिक चर्चा आहे. त्यानंतर 41वा मतदारसंघ आहे रामटेक. रामटेक मतदारसंघात गेल्या 2 टर्मपासून कृपाल तुमाने हे विजयी झालेत. 2014 आणि 2019च्या लोकसभा निवडणुकीत ते विजयी झाले होते. आता या मतदारसंघात कृपाल तुमानेंना घेरण्यासाठी उद्धव ठाकरेंना काँग्रेसची ताकद मिळणार आहे. त्यामुळे या मतदारसंघात कृपाल तुमानेंच्या अडचणी वाढू शकतात. या मतदारसंघातील 2 आमदार काँग्रेसचे तर 1 राष्ट्रवादी काँग्रेसचा आहे, तर उर्वरित भाजपचे आमदार आहेत. त्यामुळे कृपाल तुमानेंच्या अडचणी वाढणार की ते सलग तिसऱ्यांदा विजयी होत लोकसभेत पाऊल ठेवणार हे पाहावं लागेल. रामटेक लोकसभा मतदारसंघाकरता माजी आमदार प्रकाश गजभिये यांना शरद पवार गटाच्या वतीनं उमेदवारी मिळेल अशी चर्चा आहे. आता काँग्रेस आणि ठाकरे गटाकडूनही इथं दावेदारी ठोकण्यात आली आहे. त्यानंतर पुढचा 42वा लोकसभा मतदारसंघ आहे नागपूर. सध्या तिथं भाजपचे नितीन गडकरी हे विद्यमान खासदार असून त्यांनी केलेल्या विकास कामामुळे सध्या तरी भाजप तिथं स्ट्रॉंग दिसतंय. 2014 आणि 2019 साली गडकरींनी अनुक्रमे काँग्रेसच्या विलास मुत्तेमवार आणि नाना पटोले यांचा 2 लाखांपेक्षा जास्त मतांनी पराभव केला होता. पण मंडळी, 2014 पूर्वी 1996 ची निवडणूक सोडली तर नागपूरमध्ये एकदाही भाजपला विजय मिळवता आलेला नव्हता. नागपुरात काँग्रेसची ताकद चांगली असल्यामुळे सध्या गडकरींना टक्कर देण्यासाठी नागपूरची जागा काँग्रेस लढवणार आहे. सध्या तिथं 2 विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे आमदार आहेत. मागच्या वेळी नाना पटोले यांना मोठी हार पत्करावी लागल्यामुळे ते नागपुरातून लढण्याचे चान्सेस कमी आहेत. पण तरीही नागपूर पदवीधर मतदारसंघातून प्रतिनिधित्व करणारे अभिजित वंजारी, माजी खासदार विलास मुत्तेमवार तसंच मुत्तेमवार यांचे पुत्र विशाल मुत्तेमवार, प्रफुल्ल गुडधे यांची नावं उमेदवारीसाठी चर्चेत आहेत. त्यानंतर 43वा लोकसभा मतदारसंघ आहे यवतमाळ वाशिम. या लोकसभा मतदारसंघाबद्दल बोलायचं झाल्यास तिथून शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांनी 5 वेळा विजयाची पताका फडकवली आहे. शिवसेनेतील बंडानंतर राजकीय परिस्थिती बदलली. खासदार भावना गवळी उद्धव ठाकरे यांची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्या गटात गेल्या. पण तरीही शिवसैनिक आजही उद्धव ठाकरे यांच्याच पाठीशी असल्यामुळं यवतमाळ वाशिम हा शिवसेनेचा गड आजही शाबूत असल्याची भावना शिवसैनिकांमध्ये आहे. माजी मंत्री संजय देशमुख यांनी यवतमाळ आणि वाशिम लोकसभा मतदारसंघ पिंजून काढून अनेक कार्यक्रम घेतलेत. त्यामुळे ठाकरे गटाचे संभाव्य उमेदवार म्हणून त्यांच्याच नावाची जोरदार चर्चा होती. संजय देशमुख हे दिग्रस विधानसभेचे आमदार होते. तसंच 2002 ते 2004 या काळात ते मंत्री राहिलेले आहेत. पूर्वी ते काँग्रेसमध्ये होते. शिवसेनेच्या संजय राठोड यांनी त्यांचा पराभव केला होता. त्यानंतर पुढचा 44वा लोकसभा मतदारसंघ आहे भंडारा गोंदिया. सध्या तिथं भाजपचे सुनील मेंढे विद्यमान खासदार आहेत. नुकतंच प्रफुल्ल पटेल यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर झाल्यामुळे तिथं महायुतीकडून भाजपच्या उमेदवाराचा मार्ग मोकळा झालाय. पण दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीकडून भंडारा आणि गोंदिया या दोन्ही जिल्ह्यातून सुमारे 25 व्यक्तींचे अर्ज काँग्रेसकडे प्राप्त झाले होते. त्या 2 जिल्ह्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी शरद पवार गट यांची पाहिजे त्या प्रमाणात सध्या ताकद नाही. त्या तुलनेत काँग्रेसचा उमेदवार या क्षेत्रात मोठा असल्यानं ती जागा काँग्रेसला सुटणार हे जवळपास फिक्स आहे. महायुतीला टक्कर देण्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे सुद्धा इथून ऐनवेळी निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्याची शक्यता वर्तवण्यात येते. आता पुढचा 45वा लोकसभा मतदारसंघ आहे चंद्रपूर. चंद्रपूर सुद्धा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जायचा. पण 2004, 2009 आणि 2014 साली भाजपच्या हंसराज अहिर यांनी तिथं भाजपचं कमळ फुलवलं.
पण 2019ला पुन्हा एकदा काँग्रेसचे दिवंगत नेते सुरेश उर्फ बाळू धानोरकरांनी हंसराज अहिर यांचा पराभव करून काँग्रेसकडे जागा खेचून आणली. पक्षीय बलाबल पाहता तशी महाविकास आघाडीकडून काँग्रेसच चंद्रपूरची जागा लढवणार हे निश्चित आहे. पण मध्यंतरी बाळू धानोरकर यांचं निधन झाल्यामुळे चंद्रपूरमध्ये काँग्रेसकडून नेमकी कोणाला उमेदवारी द्यायची यासाठी काँग्रेसची चाचपणी सुरू आहे. सध्या तरी बाळू धानोरकर यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांच्या नावाला काँग्रेस कार्यकर्त्यांची पसंती असल्याचं कळतंय. त्यानंतर 46वा लोकसभा मतदारसंघ आहे गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघ. मंडळी, ही जागा काँग्रेसला सुटणार आहे. काँग्रेसमध्ये इथून निवडणूक लढवण्यासाठी माजी आमदार डॉक्टर नामदेव उसेंडी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी महासचिव डॉक्टर नामदेव किरसान, माजी आमदार आनंदराव गेडाम, प्रदेश सचिव डॉक्टर नितीन कोडवते हे प्रामुख्याने इच्छुक आहेत. वंचितची साथ यावेळी काँग्रेसला मैदान मारण्यासाठी फायदेशीर ठरू शकते, कारण गेल्या वेळेस वंचितच्या वोट डिव्हिजनमुळे इथं भाजपला फायदा झाला होता. त्यानंतर पुढचा 47वा लोकसभा मतदारसंघ आहे दिंडोरी. महाविकास आघाडीच्या जागावाटपामध्ये शरद पवार गटाच्या ताब्यात असलेला आणखी एक मतदारसंघ म्हणजे दिंडोरी. केंद्रीय मंत्री भारती पवार या इथल्या विद्यमान खासदार आहेत. भाजपाचा बालेकिल्ला असलेल्या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसकडून नेहमीच कडवं आव्हान दिलं गेलंय. मात्र राष्ट्रवादीतील फुटीनंतर येथे शरद पवार गटाची बाजू काहीशी कमकुवत झाली आहे. तरी इथून जिद्दीने निवडणूक लढवण्याचा निर्णय शरद पवार यांनी केला असून शरद पवार गटाकडून दिंडोरीचे तालुका प्रमुख भास्कर भगरे हे लोकसभेचे उमेदवार असण्याची दाट शक्यता आहे. त्यानंतर पुढचा 48वा लोकसभा मतदारसंघ आहे नांदेड. आता इथून काँग्रेसचे अशोक चव्हाण यांची दावेदारी सांगितली जात होती. मात्र अशोक चव्हाण यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केलाय. त्यामुळे काँग्रेसकडून आता माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांनी दंड थोपडलेत आणि ही जागा काँग्रेसचाच उमेदवार जिंकेल असं त्यांचं म्हणणं आहे. नांदेडची जागा महाविकास आघाडीकडून काँग्रेस लढवणार आहे असं कळतंय. पण तरी सुद्धा इथून वंचितनेही आता आपले दंड थोपटलेत. तर बघा, या 48 मतदारसंघावर महाविकास आघाडीकडून हे असे उमेदवार उभे असतील. पण आगामी काळात हे चित्र अजून स्पष्ट होईल. आता 28 तारखेच्या महाविकास आघाडीच्या बैठकीत नेमकं काय निष्पन्न होत आहे हे सुद्धा आपल्याला पाहावं लागेल. पण याबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतंय ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. त्यापैकी किती जणांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळेल आणि किती जण निवडून येतील याबद्दलचं तुमचं मत नक्की कळवा. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या विशेष भारी या YouTube चॅनलला सबस्क्राईब देखील करा. धन्यवाद.